बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सुद्धा होणार आहे। तर आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे। या नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महामेळाव्याचं उद्घाटन होईल। यावेळेस ज्येष्ठ नेते शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बारामती विमानतळावरती 10:45 दाखल होणार असून 11 वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथील नमो महारोजगार मेळाव्यामध्ये ते येणार आहेत। या मेळाव्यात 311 कंपन्या सहभागी होणार असून 43,000 जागांवरती या ठिकाणी भरती केली जाणार आहे। तर बारामतीमध्ये हा नमो महारोजगार मेळावा पार पडतोय। यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर भव्य मंडपाचं उभारणी केली असून यासाठी 40,000पेक्षा जास्त युवक युवतींना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलाय। तरुणांचा मोठा इथे या मेळाव्याला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तर बारामतीतून घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। नवनाथ, काय स्थिती आहे? तरुण या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याला यायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच जगदीश, आज नमो महारोजगार मेळावा या बारामतीतील विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता जे युवक युवती आहेत या ठिकाणी दाखल होत आहेत आणि सकाळी 11 वाजता या नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। आणि यात नमो महारोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 43,000पेक्षा जास्त युवक युवतींना थेट रोजगार मिळणार आहे। आणि या ठिकाणी मी घटनास्थळ नमो महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी युवक युवतींना बसण्यासाठी बैठक व्यवस्था देखील चोख या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। याचबरोबर या नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेला आहे। या ठिकाणी 311 कंपन्या या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी या ज्या युवक युवती हे जे राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या थेट मुलाखती या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्यामध्ये ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्या घेणार आहेत आणि थेट रोजगार त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे। यामुळे या नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने जे युवक युवती या ठिकाणी येणार आहेत त्यांना थेट रोजगार राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांना आता या मेळाव्याचा लाभ होणार आहे। जगदीश, नवनाथ, 11 वाजता या मेळाव्याला सुरुवात होतीये। किती संख्येने तरुण तरुणी या ठिकाणी येणार आहेत याविषयी अधिक माहिती मिळाली आहे का? नक्कीच या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे जवळपास 40,000पेक्षा जास्त युवक युवती या ठिकाणी या मेळाव्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि त्याच्या पद्धतीने आता युवक युवती देखील या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी नवनाथ, तुम्ही या संपूर्ण महामेळाव्यावरती लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।